नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जर तुम्ही पाहिलं तर आता आपण निफ्टी फिफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे. थोडक्यात आपण बघणार आहोत की निफ्टी कशा पद्धतीने काम करू शकते सोमवारच्या दिवशी आणि आपल्याला कोणत्या गोष्टी महत्वाच्या ठरणार आहेत बाजारामध्ये. जर तुम्ही आता पाहिलं तर आपल्याला निफ्टीमध्ये कंटिन्युअसली डाऊनट्रेंडची रॅली पाहायला मिळत आहे. आता सोमवारच्या दिवशी जर निफ्टीमध्ये पाहिलं तर आपल्याला काय पाहायला मिळत आहे, ह्या झोन मध्ये एक ट्रेड लाईन होती आणि ह्याच्या खाली पूर्णपणे आपल्याला एक बेरीज झोन दिसत होता, जो की पूर्णपणे निफ्टीला घेऊन येत होता. ही जी लेवल आहे, ह्या लेवल पर्यंत जी काय आहे 25,791 रुपयाच्या आसपास. ऑटोमॅटिकली हा जो गॅप होता मित्रांनो, हा गॅप इथंही फिल होताना पाहायला मिळाला, इथंही फिल होताना पाहायला मिळालेला आहे. आता मार्केटमध्ये आपल्याला एक भीतीचं वातावरण काय पाहायला मिळत आहे, की सध्याच्या कंडिशनला जर तुम्ही निफ्टी पाहिली तर 25,720 हा जो झोन आहे खूप महत्वाचा ठरणार आहे निफ्टीसाठी सोमवारच्या दिवशी. कसा? कारण जर तुम्ही पाहिलं तर ह्या झोन मध्ये आपल्याला निफ्टीमध्ये एक सपोर्ट झोन पाहायला मिळत होता आणि ह्या झोन पासून निफ्टीने जवळजवळ एक चांगला पुलबॅक वरच्या साईडला देताना पाहायला मिळालेली आहे. त्यामुळे एक अशा अशा पद्धतीचे आहे की इथं जे बायर्स आहेत ते निफ्टीला पूर्णपणे वर घेऊन जाण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहेत. परंतु जर मार्केटचा सेंटिमेंट अशा पद्धतीने जर निगेटिव्ह राहिला तर निफ्टीमध्ये एक धोक्याची घंटा काय असू शकते, जर निफ्टीने उद्याच्या दिवशी ही जी लेवल आहे ती जर ब्रेक केली तर निफ्टीमध्ये आपल्याला एक इथं सपोर्ट पाहायला मिळत आहे, जो की एक बुलिश रॅली इथूनच वरच्या साईडला दिली होती, जो की पहिला आहे 25,545 रुपयाचा. आणि 25,545च्या खाली जर निफ्टी आली मित्रांनो तर पूर्णपणे आपल्याला बेरिश रॅली पाहायला मिळू शकते आणि जे की टार्गेट येत आहे आपलं 25,323 रुपयाच्या आसपास. परंतु सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे, जर तुम्ही बाजून बारकाईनं पाहिलं तर हे आपले जे स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहेत ना, निफ्टी आता त्याच झोन मध्ये जवळजवळ 4 ते 5 वेळा कन्सल्टेशन करताना पाहायला मिळत आहे खालच्या साईडला. ही एक बेरिश साईन ही असू शकते मार्केटमध्ये, की निफ्टी ह्या झोन पासून पुन्हा एकदा खालच्या साईडला येऊ शकते. परंतु ज्या फ्लो मध्ये आपल्याला निफ्टीमध्ये जवळजवळ वरच्या साईडला कंटिन्युअसली रेजिस्टन्स पाहायला मिळतं, जे की आपल्याला एक चांगलं साईन पाहायला मिळणार नाही. आता ज्या पद्धतीने निफ्टी पूर्णपणे खालच्या साईडला आली होती ह्या झोन पर्यंत, त्याच पद्धतीमध्ये निफ्टी वरच्या साईडला जाताना पाहायला मिळू शकते कुठपर्यंत, 25,920 पर्यंत. कारण जर तुम्ही पाहिलं तर इथेही रेजिस्टन्स एक स्ट्रॉंग झोन मध्ये पाहायला मिळतोय. आता आपण जर पाहिलं तर 25,950 ही जर लेवल निफ्टीने ब्रेक केली वरच्या साईडला तर कंटिन्युअसली अप ट्रेंड मध्ये रॅली आपल्याला पाहायला मिळू शकते. कारण ज्या पद्धतीने निफ्टीने खूप वेळ हा रेजिस्टन्स झोन आहे जो तोडण्याचा प्रयत्न केलाय, आता जर ह्यावेळी निफ्टी पुन्हा एकदा वरच्या साईडला गेली तर आपल्याला एक न्यू लाईफ टाइमचं टार्गेट ही पाहायला मिळू शकते, जे की पहिलं पाहायला मिळालं होतं जवळजवळ 26,375 रुपयाच्या आसपास. हे निफ्टीचं आपल्याला लाईफ टाइमचं टार्गेट पाहायला मिळालं होतं इथं, जे आपल्याला चार्टवर दिसत आहे. आता सोमवारी जर तुम्ही पाहिलं तर रेजिस्टन्स झोन आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला मार्केटमध्ये एक बेरिश रॅली करताना पाहायला मिळणार आहेत खालच्या साईडला. त्यामुळे आशा हीच आहे की सांभाळून ट्रेड करणे, कोणतीही पोझिशन सीईच्या साईडने वरच्या साईडला घेण्याचा प्रयत्न करू नका, की जेणेकरून आपण ट्रॅप होऊ शकतो मार्केटमध्ये. कारण इथे कंटिन्युअसली रेजिस्टन्स झोन आपल्याला पाहायला मिळतोय. तुम्ही स्वतः बघा ना, रेजिस्टन्स झोन किती जास्त प्रमाणामध्ये आपल्याला निफ्टीमध्ये पाहायला मिळतोय. आता जर थोडक्यात पाहिलं मोठ्या चार्टवर तर आपल्याला काय पाहायला मिळत आहे, की ज्या पद्धतीने निफ्टीला एक वरच्या साईडची रॅली एक्सपेक्टेड असेल तर ते एक्सपेक्टेड करू शकतो 25,734 रुपयाच्या वरच. निफ्टीमध्ये एक एक्सपेक्टेड रॅली जी ही आहे ना मित्रांनो, ह्या झोन मध्ये निफ्टीमध्ये एक एक्सपेक्टेड रॅली करू शकतो आपण जवळजवळ 25,840 रुपयाच्या आसपास. ही निफ्टीची सोमवारची आपली अनालिसिस असणार आहे. तर थोडक्यात जर पाहिलं तर एका तासाच्या टाइम फ्रेमवर आपल्याला निफ्टी अजून काय काम करताना पाहायला मिळते. जर तुम्ही अजून बारकाईने चार्ट पाहिला तर आपल्याला काय पाहायला मिळतं मित्रांनो, हा जो कन्सोलिडेशन बॉक्स झोन आहे ना, हा आपल्याला खूप निफ्टीमध्ये एक ह्या रेंजमध्येच अडकलेली आहे आणि ती रेंज निफ्टीने आता सध्याच्या कंडिशनला ब्रेक केलेली आहे. कारण जर अजून बारकाईनं तुम्ही पाहिलं तर आपल्याला काय पाहायला मिळत आहे, ह्या झोन पर्यंत निफ्टी नॉनस्टॉप इथूनच वर गेली होती आणि ह्या निफ्टी पुन्हा एकदा नॉनस्टॉप खालच्या साईडला येऊ शकते. फक्त सोमवारच्या दिवशी वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये राहावा, की निफ्टी कशा पद्धतीने काम करू शकते आणि आपल्याला कशा पद्धतीने ट्रेड हा मार्केटमध्ये घ्यायचा आहे. कोणतीही गडबड करू नका, की जेणेकरून आपल्या कष्टाचे पैसे हे बुडू शकतात. आय होप तुम्हाला समजले असेल की निफ्टी कशा पद्धतीने सोमवारच्या दिवशी काम करू शकते. लेवल्स मी तुम्हाला इंस्टाग्रामवर तर पोस्ट केलेलंच आहे.
त्यामुळे लेवल्स ते तुम्हाला तिथे मिळू शकतात एक चांगल्या पद्धतीने. तुम्ही अजूनही इंस्टाग्राम पेजला फॉलो केलं नसेल तर लवकर जावा आणि आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या भागामध्ये मित्रांनो. धन्यवाद.